आपल्याला माहितीये का की मोठ्या ऐतिहासिक व्यक्तींच्या मागे काही असे आधारस्तंभ असतात ज्यांना आपण सहज विसरून जातो. आज आपण यशवंत मनोहर यांच्या रमाई या साहित्यकृतीतून रमाबाई आंबेडकरांना समजून घेणार आहोत. त्यांची गोष्ट आहे प्रचंड त्यागाची आणि तितक्याच मोठ्या सामर्थ्याची. आणि गंमत म्हणजे या पुस्तकाची सुरुवात कुठल्या तरी तारखेने किंवा घटनेने होत नाही, तर लेखकाच्या एका अगदी वैयक्तिक समर्पणाने होते. आणि हीच गोष्ट या कथेचा काव्यात्मक आणि भावनिक पाया रचते. चला तर मग रमाबाईंच्या आयुष्याचा हा सगळा प्रवास आपण 5 टप्प्यांमधून उलगडून पाहूया. लेखकाच्या प्रेरणेपासून सुरू करून त्यांच्या चिरस्थायी प्रभावापर्यंत आपण पोचूया. सगळ्यात आधी हा प्रश्न येतो की इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलेल्या रमाबाईंना एक साहित्यिक आवाज देण्याची गरज लेखकाला का वाटली असेल? कारण मनोहर यांना फक्त रमाबाईंच्या आयुष्यातल्या घटनांची नोंद नाही करायची होती, तर त्यांच्या भावनांच्या, त्यांच्या अंतर्मनाच्या जगात डोकावायचं होतं. आणि म्हणूनच ते रमाई, सावित्री आणि यशोधरा यांना सांस्कृतिक महामाता असं म्हणतात. आता आपण रमाबाईंच्या आयुष्याच्या त्या भागाकडे जाऊया जिथे अक्षरशः प्रत्येक दिवस एक संघर्ष होता आणि प्रत्येक क्षणी दुःखाची एक गडद सावली होती. हे पुस्तक आपल्याला थेट त्यांच्या बालपणात घेऊन जातं, जिथे जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष हाच एक नियम होता. पण त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल, तर ते म्हणजे आपल्या मुलाबाळांना गमावणं. एकानंतर एक गंगाधर, इंदू, रमेश आणि राजरत्न. हे दुःख कधीही न संपणारं होतं. म्हणजे बघा, लेखक त्यांचं दुःख कसं मांडतात. ते एका घटनेपुरतं मर्यादित नाही, तर आयुष्यभर सोबत चालणारी एक सावली आहे असं ते दाखवतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एकीकडे एवढा वैयक्तिक संघर्ष सुरू असताना रमाबाई एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा आधारस्तंभ कशा बनल्या हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. बघा, एकीकडे डॉक्टर आंबेडकर जागतिक पातळीवर एका राष्ट्राचं भविष्य घडवत होते, तर दुसरीकडे रमाई प्रचंड गरिबी आणि त्यागात आपलं लहानसं घर, आपलं जग सांभाळत होत्या. म्हणजे 2 आघाड्यांवर लढाई सुरू होती आणि दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. आणि या संघर्षाची खोली किती होती हे दाखवण्यासाठी पुस्तकातले काही छोटे पण खूप महत्त्वाचे तपशील पुरेसे आहेत. आता या पुस्तकाचं एक खूप सुंदर वैशिष्ट्य आहे. लेखकाने रमाबाईंच्या मनात काय चाललं असेल याचा विचार केला आहे आणि तो मांडलाय काही पत्रांच्या माध्यमातून. ही पत्र म्हणजे काय, तर रमाबाईंच्या न बोललेल्या भावना, त्यांचा एकटेपणा, त्यांचं प्रेम आणि आंबेडकरांच्या कामाला असलेला त्यांचा तो अविचल पाठिंबा, सगळं काही या पत्रांमधून व्यक्त होतं. लेखकानं कल्पिलेला हा पत्रव्यवहार त्यांच्या नात्यातला तो ओलावा दाखवतो, जो हजारो मैलांचं अंतर आणि अनेक अडचणी असूनही तसाच टिकून राहिला होता. आणि हेच ते क्षण आहेत ज्यामुळे रमाई इतिहासातलं फक्त एक नाव न राहता एक सजीव, भावनाप्रधान व्यक्ती म्हणून आपल्यासमोर उभ्या राहतात. आणि मग येतो तो प्रवासाचा शेवटचा टप्पा, जिथे त्यांचा त्याग एका मोठ्या वारसाचं रूप घेतो. आयुष्यभराचे कष्ट, उपासमार, दुःख या सगळ्याचा परिणाम अखेर त्यांच्या शरीरावर दिसू लागला. तो दिवस होता 27 मे 1935, ज्या दिवशी रमाबाईंनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यात एक अशी पोकळी निर्माण झाली जी खरंच कधीही भरून येण्यासारखी नव्हती. आणि त्यांच्या जाण्याचं दुःख किती मोठं होतं हे लेखक इतक्या ताकदीनं मांडतात की डॉक्टर आंबेडकरांचं अख्खं जग जणू एका शब्दात सामावून गेलं होतं. आणि तो शब्द होता रमा. यशवंत मनोहर यांची रमाई ही साहित्यकृती आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. तो प्रश्न हा आहे की इतिहासातल्या मोठ्या क्रांत्या फक्त जाहीर सभांमधून आणि व्यासपीठांवरूनच लढल्या जातात, की रमाबाईंसारख्या मूक पण कणखर आधारस्तंभांच्या मनात, त्यांच्या त्यागातही त्या घडत असतात.